नमस्कार मंडळी. तर आज आपण बनवणार आहोत चिलापीची करी म्हणजे फिश करी. तर आपण त्यासाठी चिलापी मासे स्वच्छ धुवून हळद मीठ लावून घेतलेले आहेत आणि त्यासाठी आपण एक वाटण तयार करणार आहोत. त्यासाठी मी वाटणामध्ये घेतलेलं आहे सुकं खोबरं, लसूण, अद्रक, 2 हिरव्या मिरच्या, टोमॅटो, एक छोट्या साईजचा कांदा आणि कोथिंबीर. आणि आपण त्यामध्ये थोडे तीळ आणि जिरे एक चमचा ते पण भाजून ॲड करणार आहोत. मला आवडतं तीळ आणि जिऱ्यामुळे जरा दाटसरपणा पण येतो फिश करीला आणि टेस्टही खूप छान लागते. चला तर मग आपण सुरुवात करू. तर बघा मंडळी, आपण इथे मसाला वाटून झालेला आहे. मसाला एकदा बघा, मी बिना पाण्याचा मसाला वाटलेला आहे, एकदम दरदरीत, कारण की मला खूप असा रस्सा करायचा नाही आहे, थोडा लपथपीतच करायचा आहे. आणि ज्यावेळेस आपण लपथपीत असा रस्सा करतो तेव्हा असा दरदरीत म्हणजे जाड बारीक वाटलेलाच मसाला त्याची चव छान लागते. म्हणून मी बिना पाण्याचा असा एकदम जाड बारीक मसाला सगळा वाटून घेतलेला आहे. आणि कढईमध्ये आपण तेल तापायला ठेवलेलं आहे. तर चला आपण गॅस पेटवून घेऊया. तेल आपलं छानपैकी तापलेलं आहे. तर आपण मसाला सोडूया त्यामध्ये. तो चांगला फ्राय करायचा, कारण की आपण त्यामध्ये कांदा आणि टोमॅटो आणि खोबरं, अद्रक, लसूण ह्या सगळ्या गोष्टी कच्च्या घातलेल्या आहेत. त्यामुळे हा तेलावर चांगला फ्राय करून घ्यायचा मसाला. त्यामुळे त्याची चव छान होते आणि भाजीला पण टेस्ट छान येते. मस्त परतून घेऊया इथे आपण. हे बघा, मध्ये मध्ये असा टोमॅटो हा पूर्ण त्यात शिजला जाईल, पण त्या ह्या जाड बारीक मसाल्याची जी टेस्ट आहे ना, ती फिश करीला खूप छान येते. तुम्ही करून बघा एक वेळा, छान लागते ते. आपण हा मसाला छानपैकी मस्त फ्राय करून घेऊया. आपला मसाला झालेला आहे भाजून. तर आपण यामध्ये आता सगळे सुके मसाले घालून घेऊया. अर्धा ते 1 चम्मच धना पावडर, 2 चम्मच लाल तिखट मसाला आणि अर्धा चम्मचला थोडी कमी हळद घालणार आहे, कारण की आपण माशांना पण लावलेली आहे हळद. गरम मसाला घालूया थोडासा. तर आपण याला छानपैकी मिक्स करून घेऊया. मस्त मिक्स करून घेऊया. बघा, हा सुक्का मसाला असा चांगला हे झाला, फ्राय झाला की त्यामध्ये आपण हे जे वाटणाचं पाणी काढलेलं ते टाकूया थोडंसं आणि त्याला मस्त फ्राय करून घेऊया. म्हणजे तो जळणार पण नाही आणि तेल सुटेपर्यंत फ्राय पण होईल. तर बघू शकता तुम्ही किती छान तो फ्राय झालेला आहे. तेल सुटेपर्यंत त्याला आपण मस्त फ्राय केलेलं आहे. तेल पण छान सुटलंय आणि कलर पण सुंदर आलेला आहे. तर आपण त्याच्यामध्ये आता फिश सोडून घेऊया. तर आपण आता ही बघा, हळद मीठ वगैरे लावलेली अर्धा तास लावून ठेवलेली चिलापी फिश याच्यामध्ये सोडत आहोत. मस्त वेगळा आता याच्यात आपण फ्राय करून घेऊया. अगोदर गॅसची फ्लेम थोडी कमी करायची. चांगली त्याला मसाल्यामध्ये कोट करून घेऊया मस्तपैकी. हे बघा, आपण मिक्स केलेली आहे, छान दिसते एकदम आणि चव पण मस्त लागली. ती अशी केली ना तर खूप छान होते भाकरी सोबत खायला.
आणि जर भातासोबत किंवा चपातीसोबत खायची असेल तर थोडी तुम्ही पातळ पण करू शकता, पण अशी लपथपीत थोडंसं पाणी आपण नंतर त्यात ॲड करणार आहोत आणि छान होते अशी, करून बघा. तर हे बघा मंडळी, आता ती चांगली फ्राय झालेली आहे. आपण त्यात मुरवली चांगली मसाल्यामध्ये. आता आपण त्यात पाणी ॲड करूया. तिला मस्त 1-2 वाफ येऊ देऊया. तर आपण झाकण देऊन थोडं 10 मिनिटं त्याला शिजायला ठेवलेलं. तर बघूया आपण. वा, खूप छान झालेली आहे बघा. तुम्ही जास्त रस्सा पण नाही ठेवलाय, मी थोडा कमीच ठेवलाय. मला लपथपीतच करायची होती. फिश पण छानपैकी शिजलेली आहे आणि फिशला मी जास्त हलवत नाही, कारण की मग त्याचे तुकडे होतात. फक्त वाफ दिल्या, 2-1 वाफ दिले की ती छान होते. तर बघा मंडळी, तुम्ही नक्की करून बघा चिलापी फिश करी. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.